श्रीराम त्या हा विषय आता खरा हा विषयावरती प्रेझेंटेशन करायचं मांडायचा आहे विषय. हा विषय असं प्रेझेंटेशन मध्ये मांडण्याचा नाही आहे, खूप खोल आणि खूप मोठा विषय आहे. कारण जे डिस्कशन काल झालं, जे माझ्यापर्यंत आलं होतं ते सगळं वाचल्यानंतर हे कसं सिंक्रोनाइज करून बोलायचं हा मोठा प्रश्न आहे. कारण एकाच प्रश्नामध्ये इतके अनेक सूक्ष्म प्रश्न विचारलेले आहेत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट की हिंदू धर्म आणि संस्कृतीचं संरक्षण आणि संवर्धन हे करणं आवश्यक आहे का, हा प्रश्न विचारताना मुळात हिंदू संस्कृती हिंदू धर्म ही धोक्यामध्ये आहे का आणि ती कशा पद्धतीने आहे याचा पण विचार करायला पाहिजे. कारण की धोक्यामध्ये आहे म्हणजे नक्की काय आहे, कारण आपल्याकडे इतके विभिन्न तट पडलेले आहेत संस्कृती आणि धर्म याच्यावर बोलण्यासाठी. प्रत्येकाचा विचार मांडताना पहिला दिशा जी असते की हिंदू धर्म आणि संस्कृती धोक्यात आहे ती म्हणजे मुसलमानांकडनं आहे, ख्रिश्चनांकडनं आहे, असाच आपला पहिला समज असतो. पण थोडं खोलात गेल्यानंतर लक्षात येतं की त्यांना या गोष्टीची काही घेणं देणं नाहीये, कारण ते सरळ मारत सुटलेले आहेत माणसांना. मग हिंदू संस्कृती धोक्यात कशा पद्धतीने आहे, नक्की आम्हाला धोका कुणापासून आहे, तर अगदी सरळपणे सांगतो मी की आपल्याला धोका जितका त्यांच्यापासून नाही आहे तितका धोका आपल्याच माणसांपासून आहे. कारण हिंदू संस्कृतीची अडगळ जितकी पाश्चिमात्यांना वाटत नाहीये तितकी जास्त अडगळ आपल्या लोकांना वाटते. याचा मुख्य भाग एक सांगतो तुम्हाला की हिंदू संस्कृती धर्म हा मुळात भोगप्रधान नाही, योगप्रधान आहे. आणि इथेच मोठी अडचण आहे, कारण की ज्यांना आपले भोग ऐहिक पद्धतीने वाटेल त्या मार्गाने मिळून उपभोगायचे आहेत त्यांना ही योगप्रधान संस्कृती अडसर वाटते. आणि त्याच्यासाठी हा सगळा उहापोह चाललेला आहे. वाटेल ते लोक बोलत असतात आपल्या संस्कृतीबद्दल. अनेक लोकांनी हा मुद्दा मांडला की आपली संस्कृती संवर्धन करण्यासाठी आम्हाला लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, आपण आपली संस्कृती लोकांना सांगितली पाहिजे. पण नुसतं सांगणं अभिप्रेत नाहीये, आपण वर्षानुवर्षे सांगत आलेलो, पण सांगण्याला नुसतं महत्व नाहीये, आपल्या आचरणात ते आणण्याला जास्त महत्व आहे, तर त्या बोलण्याला धार येणार आहे. आपण आयुष्यभर विवेकानंदांची उदाहरणं देतो, विवेकानंदांचे दाखले छाती ठोकपणे सांगतो, अगदी खंत व्यक्त करतो की विवेकानंदांनी शेवट असं सांगितलं की त्यांना हवे असलेले तरुण 100 जरी मिळाले असते तर त्यांनी भारताचा इतिहास बदलला असता असं ते म्हणाले होते. पण त्यांना तितके तरुण मिळाले नाही. हे आपण सांगणार, अगदी आश्रू ढाळणार आणि बरं झालं आमचं, काय उपयोग आहे ह्या गोष्टीचा. त्यांना जर ते खरोखर मिळाले नसतील, माझ्यापर्यंत हे पोहोचलेलं आहे, तर मी कधी विचार करणार आहे की नाही की त्यांच्या 100 मधला मी एक होईल म्हणून. कधीही आम्ही याचा विचार करत नाही. कृती व्हायला पाहिजे, नुसतं संवर्धन कधी होईल ज्या वेळेला मी ते समजून घेईन माझ्या व्यक्तिमत्वामधनं ते इम्प्लिमेंटली लोकांपर्यंत पोहोचेल. आपल्यासमोर आदर्श आहेत, नशिबाने आपल्याला मिळाले, पुढच्या पिढीसमोर आपल्याला हे आदर्श निर्माण करता आले पाहिजे. नाही तर उद्या वडील आपण म्हणून मुलाला जेव्हा सांगू की तू सूर्यनमस्कार घाल, तू अमुक एक गोष्टी घाल, त्यांनी जर प्रतिप्रश्न केला की तुम्हाला कधी बघितलं नाही मी हे करताना, कसं सांगणार, काय सांगायचे या गोष्टी. संवर्धन करायचं आहे, संरक्षण करायचं आहे, आवश्यकता आहे का, निश्चित आवश्यकता आहे. म्हणजे राजकीय पातळीवरती तर बोलण्यात काही अर्थ राहिला नाहीये, आपण सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवरती बोलतो आहोत. म्हणून मी तुम्हाला सांगतो की संवर्धन का आवश्यक आहे करण्यासाठी, तर आपली संस्कृती आपलीच माणसं, म्हणजे पूर्वी असं होतं की बाहेरचे लेखक येऊन अजूनही करतात की बाहेरचे लेखक येऊन आपल्या संस्कृतीचा अभ्यास करतात आणि त्यांच्या विकृत डोक्यातनं जे निघेल तेच आपल्यासमोर पुन्हा मांडतात. पण याच्याही पेक्षा पुढची पायरी म्हणजे आपली लोक हे उद्योग करतात. हे माझ्याकडे माझ्या व्हॉट्सअपचा कधी कधी चांगला उपयोग होतो. एक ग्रुप होता, त्या माझ्या मित्रांनी त्यांच्या ग्रुपवरचं डिस्कशन मला पाठवलं होतं आणि असं सांगितलं होतं की तुला एक प्रश्न विचारू का मंदार, तुझं त्याच्यावरती मत सांग. तर म्हणजे तू पहिले प्रश्न पाठव मग मी सांगतो. तर त्यांनी प्रश्न असा नावी टाकला होता की त्यांच्या ग्रुपमध्ये असं डिस्कशन झालं होतं की कुणाच्या तरी वाचनामध्ये एक पुस्तक आलं होतं एका विद्वान माणसाचं, तो विद्वान त्यांनी लिहिलंय असं की म्हणे रावण आणि प्रभू रामचंद्र आणि रावण या दोघांची तुलना केली तर म्हणे मर्यादा पुरुष हा राम नसून रावण आहे. आता काय डोक्याची त्याच्या कीव करावी म्हणावं का काय, बरं हे त्याचं स्टेटमेंट आहे आणि ह्याची रिझन्स दिली होती की का आम्ही रावणाला मर्यादा पुरुष म्हणतो. तर म्हणे रावणाने सीतेला पळवून नेलं, त्याच्यानंतर रामाने तिला तिथून परत आणलं, पण एवढ्या मधल्या पोर्शनमध्ये रावणाने तिला हातही लावला नव्हता म्हणून तो मर्यादा पुरुष. म्हणजे एखाद्याची बायको मी पळवून आणायची आणि ती ताकदीची आहे कळल्यानंतर तिला हात लावायची माझी हिंमत नाही, तिचा नवरा येऊन मला मारेल ही मला भीती आहे म्हणून मी तिला हात लावलेली आणि ही माझी मर्यादा. आणि ह्याचं संवर्धन लोक करतात. ह्याच्यावरती अनेक मुलींनी दिलेलं होतं. एका मुलीने स्टेटमेंट केलेलं होतं की म्हणे रामासारखा नवरा कशाला पाहिजे, म्हणे सीता प्रेग्नंट झाल्यानंतर तिला जंगलात सोडण्यासाठी का, म्हणून ही आपली लोक विधानं करतायत. त्याच्यावरती मी माझं मत टाकलं होतं की हा सगळा डिस्कशन बाजूला ठेवून द्या, तो रावणाने काय केलं रामाने काय केलं हा भाग महत्वाचा नाही. आता तुम्ही लग्न करायला जेव्हा निघाल तेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे सांगा तुमचा होणारा नवरा रावणासारखा हवाय का रामासारखा. इथे सगळ्या प्रश्नांची उत्तर काहीतरी आपण नीट समजून घेणार. रामाने सोडली म्हणजे काय आपल्याला धड माहिती नाही.
एकेरी आपण त्यांचे उल्लेख करतो, रामाने सोडली अरे काय तुझी लायकी काय बोलण्याची, तुम्ही कुणाबद्दल बोलतात, हे स्टेटमेंट जी येतात, ही पुस्तकं आमच्यापर्यंत येतात, हे कुठलेही परदेशी लोक लिहित नाहीये, हे आपल्या समाजातले सुशिक्षित विद्वान स्वतःला म्हणावे अशी माणसं लिहितात. कल्याणला एक लेक्चर झालं होतं बुद्धिवादी, मला ते बुद्धिवादी म्हटलं ना की आपल्या स्वामींचा त्या तुकाराम महाराजांच्या अभंगातून दिव्यत्वाचा संस्पर्श त्या पुस्तकाने उल्लेख छान केलाय की बुद्धिवादी म्हणजे ज्यांना बुद्धी आहे का नाही असा वाद निर्माण होईल अशी बुद्धिवादी. त्याने असं स्टेटमेंट केलं होतं की म्हणे रावण हे रामापेक्षा जास्त प्रगतिशील होते. म्हणे हिंदू धर्माला भारताला पुढे जायचं असेल तर त्यांनी रामाचा आदर्श न ठेवता रावणाचा ठेवला पाहिजे. त्याची कारणं त्यांनी काय दिली तर म्हणे रावण जेव्हा सीता मातेला पळवून न्यायला आला तेव्हा तो विमानात आला आणि रामाना मात्र तिथपर्यंत जाण्यासाठी सेतू वगैरे बांधण्याचा त्रास घ्यावा लागला. म्हणजे रावण जास्त प्रगतशील आहे कारण त्याच्याकडे विमान होतं. पण हा महाभाग मनुष्य किती मोठा असला तरी डोक्याने अजिबात मोठा नाहीये. याचं कारण रावणाने विमान उडवलं असेल मान्य आहे, पण रामाने माणसं उडवली ना. हनुमान उडत जात होता, मला यंत्राची गरज नाही पडली, उडताना तो रामाचं नाव उडवत होता. प्रगतिशील कोण आहे हे सांगता आलं पाहिजे आम्हाला. आम्ही सांगत नाही, आपली विकृत संस्कृती लोकांपर्यंत येते, आम्ही त्याचं चोंबाळत असतो. आपलीच लोक याच्या मुळावरती उठलेली असतात. मुसलमान लोक उठलेली आहेत का ते बैलच आहेत, ते तर मारत सुटलेले, ते काही विचार करत नाही. मारा म्हटलं की मारतात. आपल्याकडे पुढचा प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या याच्यात संवर्धन करताना त्याचं संरक्षण करताना अतिरेकी निर्माण होतील का, हिंदू अतिरेकी निर्माण होतील का हा प्रश्न आहे. मुळात अतिरेकी या शब्दाचा अर्थ अगदी अर्थभूत घेतला तर अतिरेक करणारा तो अतिरेकी. आता ते सगळे लोक ज्यांना आपण अतिरेकी म्हणतो ते सगळे हिंसेचा अतिरेक करतायत, मारत सुटले म्हणून आपण त्यांना अतिरेकी म्हणतो. याच्यापेक्षा भयानक अतिरेकी आपल्या देशामध्ये होते आणि आहेत, ज्यांनी आयुष्याचा अतिरेक केलेला आहे म्हणून ही अवस्था झालेली आहे. कारण आयुष्याचा अतिरेक करणं हा आपला अतिरेकी माणूस आहे. किती वर्ष आम्ही हे सगळं सहन करणार आहोत, कुठल्या संस्कृतीची गोष्टी करणार. आपण प्रत्येकाला चर्चा, काउन्सिलिंग, समुपदेशन हे इतकं चिकटवलेलं लेबल आहे. 6 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होतो आपल्या समाजामध्ये आणि बलात्कार करणाऱ्या माणसाच्या संरक्षणासाठी मानव अधिकारवाले येतात आणि त्याला शिक्षा म्हणून काय तर समुपदेशन करा. म्हणजे नग्नता यांच्या विचारामध्ये आहे. आणि विचारात नग्नता असेल किती वर्ष तुम्ही यांना सांभाळणार. 6 वर्षाच्या मुलीला बघितल्यानंतर ज्याच्या मनामध्ये असले विकार येतात त्या माणसाला समुपदेशन कसलं डोंगल्याचं करणार, त्याला मारला पाहिजे भर चौकामध्ये. हे ज्या दिवशी होणार नाही ही आक्रमकता यायला पाहिजे. किती दिवस सांभाळणार. त्या ग्रुप डिस्कशन मध्ये एक सुंदर सेंटेन्स झालं मला, म्हणजे माझ्या ग्रुपमध्ये नव्हतं ते, पण संध्या देशपांडे म्हणून त्यांनी छान स्टेटमेंट लिहिलं होतं. आता मगाशी विषय सांगितला टॉलरन्स, इनटॉलरन्स, सहिष्णुता आणि असहिष्णुता, त्याच्यावरून आला की तिने सांगितलं की आम्ही सहिष्णू आहोत. पण मुळात सहिष्णूची व्याख्या आम्हाला माहिती नाही. आणि त्या संध्या देशपांडे म्हणून त्यांनी ही व्याख्या केली की म्हणे सहिष्णू म्हणजे सहविष्णू, म्हणजे सगळ्या चराचरामध्ये ईश्वर तत्व भरून आहे हे समजून आचरण करणारे लोक म्हणजे सहिष्णू लोक. म्हणजे ह्याचा अर्थ त्यांनी सगळे अन्याय सहन करावा असं नाहीच आहे. विष्णूचं चरित्र काढा, भगवान शंकराचं काढा, ते कुठे अन्याय सहन करणारे वाटतात. आम्ही अन्याय सहन करणारे सहिष्णू असं आहे का. बरं सहिष्णूवरती बोलतो कोण, जे राज्यकर्ते बोलतात त्यांचं तर डोक्यातली काय बोलू शकत नाही आपण. पण ह्याच्यावरती जे बोललं आता सतत अतिरेकी, हिंदू अतिरेकी निर्माण व्हायची आवश्यकता नाहीये. हिंदूमध्ये कधी अतिरेकी निर्माण होणार नाही. हिंदूमध्ये हिंदू धर्म संरक्षक निर्माण होतात आणि ते युगायुग झालेले आहे. आमच्याकडे अतिरेकी, सावरकरांना अतिरेकी म्हणण्याची यांची मजल गेलेली. वाटेल ते लोक विवेकानंदांना जातीयवादी म्हणतात. इतके लोक खालच्या पातळीवर गेलेले आहेत आणि आपण तरी देखील त्यांचं लांगुल चालन करत असतो. हे सगळी बुद्धिवादी समाजच करत असतो. कोण कोणाशी भांडताय. संस्कृती संवर्धन करण्यासाठी जेव्हा वादावादी चर्चा होते तेव्हा कोण आपल्यासमोर वादाला बसलेलं असतं. अजिबात गोष्ट नाही. अध्यात्म आणि धर्म ज्याला एकत्र केला जातो, मुळात अध्यात्माला जात धर्म नाहीये हे तर आपल्या संतांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. रामकृष्ण परमहंसांच्या बाबतीमध्ये जे रोमारोला या लेखकाने इतकं सुंदर विधान केलंय की 50,000 वर्षाचा आध्यात्मिक इतिहास हा दक्षिणेश्वरीचा साधू 50 वर्षात जगलेला आहे. याचं कारण रामकृष्णांनी फक्त कालिंगाची उपासना केली असं नाही, त्यांनी मुस्लिम धर्माची उपासना केली, त्याच्यात ते पूर्णत्वाला गेले. ख्रिश्चन धर्माची उपासना केली, त्याच्यात ते पूर्णत्वाला गेले. पुन्हा फिरून त्यांची जी मूळ आवड आहे काली मातेची त्याच्याकडे ते आले. अध्यात्मात त्यांनी कुठेही जातीय भेद केले नाहीये. आमच्या संस्कृतीत कुठेही तीव्रता नाही, कुणावरती सक्ती नाही. पण याचा अर्थ आमच्या संस्कृतीवरती कुणी येऊन काही बोलावं आणि आम्हाला सांगावं, रामाबद्दल येऊन या लोकांनी सांगावं ज्यांनी आयुष्यभर रावणाच्या दाड्यात उडवलेल्या आहेत, त्यांच्याकडनं आम्ही आमची संस्कृती ऐकता कामा नाही. त्याच्यासाठी मला माझ्या संस्कृतीचा अभ्यास करता आला पाहिजे. ते माझ्या व्यक्तिमत्वात इम्प्लिमेंट झालं पाहिजे. नुसत्या संतांचे दाखले देऊन, नुसते विवेकानंदांचे दाखले देऊन आपलं संस्कृती संवर्धन होणार नाही. तरी आयुष्य झिजवलं याच्यासाठी आम्ही एक दिवस तरी काढला. सकाळी मला स्वामींचं एक वाक्य सुंदर आठवतं की
आगी लागो तया सुखा जेणे हरी नये मुखा, तुकाराम महाराजांचा अभंग. त्याच्यावरती स्वामींनी लिहिलंय की आगी लागो तया सुखा ही फार लांबची गोष्ट आहे, आम्हाला साधं अंतरून सुख सोडवत नाही. ते उठण्यापेक्षा त्याच्यापेक्षा थोडं झोपलं असतं अशी आमची स्थिती आहे. आपण एकदम संस्कृती संवर्धनाच्या गोष्टी करतो, करायला हव्यात, पण ते आपल्या आचरणात पण यायला पाहिजे. सगळ्या ठिकाणी जागरूक राहायला पाहिजे, उत्तरं देता आली पाहिजे. आम्हाला माहिती नसतं हल्लीची पिढी काय काय प्रश्न विचारते. मला एका लहान मुलाने प्रश्न विचारला होता की म्हणे शंकरांनी ते कथा सांगून गणपती जन्माची की त्याला त्रिशूळ मारलं, त्याचं डोकं कापलं गेलं आणि नंतर मग भगवान शंकराने हत्तीचं डोकं आणून त्याला लावलं आणि त्याला जिवंत केलं असं ते सांगितलं. मग म्हणे भगवान शंकर देव आहेत ना, ते काही करू शकतात, मग हत्तीचं डोकं लावून त्याला कशाला जिवंत केलं, त्याचं डोकं लावून जिवंत करायचं ना त्याला. हे प्रश्न विचारतात मुलं, क्युरियोसिटी आहे. आम्हाला त्याचं काही उत्तर देता आलं पाहिजे. त्याच्यावरती आपलं निदान अगदी पूर्ण उत्तर नाही जमलं तरी त्याचा अभ्यास असला पाहिजे. पांडुरंग शास्त्री आठवलेंनी याचं सुंदर उत्तर दिलेलं आहे की गणपती हा नायक आहे आणि हत्ती हा नायकाचं प्रतीक आहे, कारण तो सर्व बुद्धिमान सर्व शक्तिमान आहे. त्याचं प्रतीक कन्सेप्ट म्हणून गणपतीला हत्तीचं डोकं आहे. हे पांडुरंग शास्त्री त्यांच्या लेखामध्ये लिहिलं होतं. हे आम्ही वाचलं तर लोकांना सांगू शकतो. आम्हाला माहिती नाही, आमचा सगळा वेळ टीव्ही समोर सतत व्हॉट्सअपवर जात असेल तर आमची डोकी गला गंजळ लागलेला असतो. आम्ही लोकांना काय सांगणार आहोत, आमच्या बुद्धीत आलं पाहिजे. हिंदू अतिरेकी निर्माण होतील का रे, हा मुद्दा सगळ्या ग्रुप डिस्कशन मध्ये खूप गाजलेला होता. परंतु त्याच्यावरती फार विचार करण्याची मला आवश्यकता, कारण हिंदूमध्ये अतिरेकी निर्माण होणं शक्य नाही. कारण आपल्याकडे एवढे मोठे अतिरेकी आहेत की ज्यांनी आयुष्यभर आयुष्याचा अतिरेक केलेला आहे. त्यांनी कितीही परिस्थिती 10 लाख लोकांचा समूह आहे आणि त्याच्यावरती 100 लोक आक्रमण करत असतील आणि 10 लाखच्या 10 लाख लोक मुंड्या घालून खाली बसत असतील तर रक्तपात अहिंसेने जास्त होतो, हिंसेने नाही. हे तत्व आम्हाला पटलेलं पाहिजे. प्रत्येकाला मी हातात तलवार घेऊन लढू शकणार आहे का, आता माझी शरीर प्रकृती माझी मानसिकता तशी आहे का, सगळ्यांना सगळं जमत नाही. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा अनेक लोक त्या सैन्यामध्ये होते, प्रत्येक जण आपापलं काम करत होते. सगळे उठून घरात सैन्यात गेले नव्हते, तर तिथे लढण्याला पर्सनॅलिटी पण तशी लागते ना. नाही तर एखादा सांगायचा बाबा तू संरक्षण काय करणार, तुझं संरक्षणाला 4 माणसं आम्हाला द्यायची, असं पण चालणार नाही. माझी भूमिका काय आहे, मी ज्या ठिकाणी आहे ज्या भूमिकेवरती आहे तिथनं मी माझ्या धर्माचं पालन केलं पाहिजे. माझी संस्कृती काय फक्त पळी पंचपत्राने हॅलो म्हणण्यावरती नाही. आपले लोक वाटेल ते वाद घालत असतात. सावरकरांना विरोध कुणी केला, जास्त आपल्या लोकांनी केला होता. नुसतं एक स्टेटमेंट सावरकरांनी केलं की गाय हा उपयुक्त पशु आहे, त्याचा पुढचा मागचा कुठलाही भाग न वाचता तेवढं एकच वाक्य घ्यायचं, त्याच्यावरती गदारोळ करत बसलेले असतात. लोकांना आकला नसतात. मी एका काकाने मला फोन केला होता, मोठे होते वयाने. आता फोन उचलल्यावरती आपण जनरली हॅलो असं म्हणतो, तर हॅलो तरी फोनच आपण कट केला एकदम. 2 दिवसांनी मला जेव्हा ते भेटले तेव्हा ते म्हणाले की तुम्ही असं कसं हॅलो म्हणता, पण इथेच आपली संस्कृती पायाखाली जाते, हरिओम म्हटलं पाहिजे. आता आमची संस्कृती इतकी कमकुवत आहे का की हॅलो म्हटल्याने आमची संस्कृतीचा नाश होईल, असल्या काहीतरी गोष्टी डोक्यामध्ये भरून आपल्या लोकांमध्ये वाद घातलेला असतो ना. आपल्याला संस्कृती धड कळलेली असते. हिंदू धर्म हा तत्वाशी संबंधित आहे. गोव्याच्या शिबिरामध्ये स्वामींनी प्रवचनात सांगितलं होतं की हिंदू धर्म हा तत्वाशी संबंधित आहे. तत्व कधीही नष्ट होत नाही. उद्या सगळ्या पृथ्वीवरती मुसलमान लोक झाले तरी ग्रॅव्हिटी फोर्स बदलणार नाही. तो असं म्हणणार नाही की मला बदलायचं आहे. त्यामुळे हिंदू धर्म हा तत्वाशी संबंधित आहे, ईश्वर तत्वाशी आहे. त्या जगात कुणीही काही करावं, हिंदू धर्म नष्ट होऊ शकत नाही. फक्त आपल्या अंतःकरणात तो नष्ट होता कामा नये. आत्ताची अडचण अशी आहे की माणसं स्वतःला हिंदू म्हणून गेला लाजतात, घाबरतात, अनेक गोष्टी असतात. त्यांना ऑकवर्डनेस वाटतो स्वतःला हिंदू म्हणून घेण्यासाठी. तुम्ही टीव्हीवर बघितलं तर लक्षात येईल ना, विदर्भीपणा, सेक्युलरिझम याच्या नावाखाली त्यांना बाकी सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण मी हिंदू म्हणून मला त्यांना लाज वाटते. देशाच्या बाहेर गेल्यावरती स्वतःची गुण तीच सांगतात, मी हिंदू आहे, पण स्वतःच्या देशापासून म्हणालाही लाज वाटते. इथे मुख्य रड आहे. वाद आपला शारीरिक पण आहे आणि बौद्धिक पण आहे. आपल्या ज्या स्तरावरती आपण तिथनं आपल्याला तो वाद लढता आला पाहिजे, त्याच्याशी लढणं पाहिजे. लढणं ही आत्ताची गरज आहे, एवढं मात्र नक्की. विवेकानंदांनी तो सुंदर एक स्टेटमेंट दिलं होतं, भोगमयता आणि योगमयता ह्याच्यावरनं की कशा संस्कृती दोन विभिन्न दिसतात. विवेकानंदांना एकाने विचारलं होतं की वाय कांट यू वेअर प्रॉपर क्लोथ्स टू लुक लाईक अ जेंटलमन. त्याच्यावरती स्वामीजी असं म्हणाले की म्हणे इन युअर कल्चर अ टेलर मेक्स अ जेंटलमन बट इन आवर कल्चर कॅरेक्टर मेक्स अ जेंटलमन. ही मुख्य भूमिका आहे तत्वामधली, कारण ही आम्हाला स्वीकारली पाहिजे, पण आक्रमकता ही असली पाहिजे. विवेकानंद एक वाक्य सुंदर मला सुनील चिंचोलकरांनी सांगितलं होतं की विवेकानंद असं सुंदर म्हणायचे की माणसाने 2 तास वेदावरती बोलावं आणि 1 तास भाजी चिरावी, इतकं मोकळं असलं पाहिजे. असं तरी सांगितलं होतं की आमची संस्कृती काही इतकी खालची आणि नाहीये, फार उंचीची आहे. त्याच्यामध्ये सगळ्या स्तरावरची माणसं असू शकतात. आम्हाला आपली संस्कृती कळली पाहिजे. लढा हा संस्कृतीचा आहे, धर्माचा आहे, अस्तित्वाचा आहे. हिंदू धर्म हा अबाधित राहील, याच्यात काही शंका नाही. ती काय आपण त्याला दाखले द्यायची गरज नाहीये. हे सगळं संतांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. पण माझी भूमिका काय आहे
हा या विषयामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. लढलं तर पाहिजेच आहे, बुद्धीच्या पातळीवर, शारीरिक पातळीवर, आर्थिक पातळीवरती आपल्याला सगळ्यांना लढा द्यायचा आहे. ज्यांनी आपापल्या ताकदीने हा लढा समजून उमजून द्यायला पाहिजे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. नाही तर वाटेल की लोक येऊन बाहेरनं आपलाच इतिहास आपल्याला विकृत करून सांगतात. रामदास स्वामींचा एक संदेश सुंदर आहे. त्यांनी सांगितलं होतं, धर्माकरता मरावे म्हणून अवघ्यांशी मारावे, मारता मारता घ्यावे राज्य आपुले, देवद्रोही जितके कुत्ते मारुनी परा करावे परते, देवदास होई फक्त यज्ञार्थ संशय नाही. श्रीराम. छान. आता या गोष्टीवरती अजून काही प्रकाश पाडणं शक्य नाहीये. एकंदर चर्चा पण या विषयावरती बरीच झालेली दिसते. रागून आपल्याला ह्याच्यावरती काही करता येणार नाहीये. याचा अर्थ रागू नये असं नाहीये. राग आला पाहिजे. आम्हाला रागच येत नाही तर तपासून घेण्याची आवश्यक. राग यायला पाहिजे पहिली गोष्ट. पण भगवानांनी आपल्याला असं शिकवलं की राग येऊ दे तुला, परंतु ज्यावेळेला युद्ध करशील त्यावेळेला विगत ज्वर असं करायला पाहिजे. ज्वर ठेवून डोक्यामध्ये युद्ध नाही करता येत, म्हणजे त्याची आखणी नाही करता येत. कारण शारीरिक पातळीवरची युद्ध आता खूप कमी झालेली आहे. आणि बौद्धिक पातळीवरती युद्ध करताना तुम्ही जितकं स्थिर असाल, शांत असाल, तितकं आम्हाला नीटपणाने योजना करता येईल. म्हणून भगवानांनी युद्धस्व विगत ज्वर असं भगवद्गीतेमध्ये संदेश दिला की ज्वररहितून युद्ध कर. हे अशक्य वाटतं, कारण की ज्वर असल्याशी युद्ध कसं करणार. पण ज्याला प्लॅनिंग करायचं त्याला ज्वररहितून करायला पाहिजे की दुसरे माणसं काय करतील, त्याचे परिणाम काय होतील, या सर्व गोष्टींचा आपण करू, त्याचे परिणाम काय होतील या सगळ्या गोष्टीचा विचार करावा. बऱ्याच गोष्टीच्या मध्ये आपण म्हणजे अगदी मी हे स्टेटमेंट 100% बरोबर आहे असं माझं मत नाही, पण मला असं वाटतं की आपण किरकोळ लोकांना खूप महत्व देतो आणि त्यांच्या बोलण्यांना पण खूप महत्व देतो आणि कारण नसून आपला वेळ घालवतो, आपली एनर्जी वेस्ट करतो आपण. आणि आमच्या उदाहरणार्थ तुमच्या टीव्हीवरच्या चर्चांमधनं मेन प्रक्रियेमध्ये काही फरक पडत. पण या गोष्टीचा विचार करण्याची का आवश्यकता आहे, तर मुख्यतः हिंदू धर्म म्हणजे नक्की काय हे सांगणारेच लोक फारसे नाही आहेत. कारण हिंदू धर्मचं संरक्षण करणाऱ्या लोकांना जर विचारलं, जर बाजूला घेऊन जरा हिंदू धर्म म्हणजे काय तर सांगशील का म्हणून, तर तो म्हणतो की जरा एवढी मारामारी होते मग सांगतो. त्यांना ते माहिती नसतात. हिंदू धर्म हा, प्रत्येक धर्म हा देवाशी संबंधित आहे. असा कुठलाही धर्म नाही की देवच नसलेला धर्म, असा कुठलाही धर्म नाही. प्रत्येक धर्म देवाशी संबंधित. सरकारी कार्यालयामध्ये सुद्धा देव धर्म असतो, काहीतरी देव देवधर्म. तर देवधर्म देवाशी संबंधित आहे. धर्म म्हणजे ईश्वराचा मला संबंध आहे असं प्रत्येक माणसाला ज्या
काही अपवाद असतात त्याला, देवाच्या बाबतीमध्ये शंका असते त्यांना वगैरे, पण तो फार छोटा असा एक ग्रुप असतो, प्रत्येक ठिकाणी असतो. पण सर्वसाधारणपणे धर्माशी त्यांचा संबंध काही नसतो. फारसा धर्म म्हटलं की देवाशी संबंधित आहे आणि देवाबद्दल माणसाला अगदी लहानपणापासून नैसर्गिक उत्सुकता असते. म्हणजे ते काही त्याच्या आजूबाजूला घडो न घडो, त्याला एक नैसर्गिक उत्सुकता देवाच्या बद्दल असते. पूर्वापार आहे, म्हणजे आत्ताच्या पिढीत आहे असं नव्हे, हजारो पिढ्या माणसांच्या या विश्वाच्या पाठीमागे कोण आहे, त्याचा माझा संबंध काय आहे, ही नॅचरल क्वेस्ट मानव म्हणून, बैल वगैरे यांना असते की नाही आपल्याला माहिती नाही, परंतु सर्वसाधारण माणसाला या क्वेस्ट असते. आणि त्याच्यामध्ये देवाशी आपला काय संबंध आहे, देवाचं स्वरूप काय आहे हे जाणण्याची एक सहज प्रवृत्ती आहे, ज्ञानप्रधान असते. काही कळलं नाही तरी देखील देव भेटावा असं वाटत असतं काहीतरी. तर हा जो वेध घेण्याचा जो प्रयत्न आहे तो सगळ्या धर्मांमधून केला गेला. पण हिंदू ऋषी फार पुरातन काली त्याचा वेध घेताना खूप यशस्वी झाले आणि त्यांना त्याची प्रिन्सिपल सापडली. त्याच्यातला एक प्रिन्सिपल म्हणजे अशा प्रकारचा सगळ्या विश्वावरती जो नियंत्रण ठेवतो असं जर का देव आहे तर तो सगळीकडे असण्याची आवश्यकता. कुठल्या तरी एका कोपऱ्यात बसून तो विश्वावर नियंत्रण ठेवू शकणार नाही. हा बेसिक डिफरन्स हिंदू धर्म आणि इतर धर्म यांच्यामध्ये आहे हे लक्षात घेतलं पाहिजे की आमचा धर्म असं सांगतो की देव सगळीकडे आहे आणि तो जो प्रत्येक माणूस आहे जो शोधतो आहे त्याच्यामध्ये सुद्धा तो देव आहे. जिथे तिथे सगळीकडे ऑल परवेडिंग, सगळीकडे ईश्वर आहे. हा एक पहिला भाग आहे. आणि मग त्यांना असं लक्षात आलं की त्याला आतमध्ये शोधण्याची आवश्यकता. बाहेर असं तो सगळीकडे आहे असं नुसतं मानून काही देवाचा अनुभव येत नाही. हे आपण आता ते कन्फ्युजनला आहोत, त्यामुळे आपल्याला हे विचार म्हणून माहिती आहे, त्यामुळे आपण सहज सांगू शकतो. पण त्या काळात काहीच उपलब्ध नसताना त्यांनी बाहेर सगळीकडे कुठे जसं इतर सर्व ऑब्जेक्ट दिसतात तसा देव दिसतो का असं बघायचा जरूर प्रयत्न केला. सगळ्या धर्मांमध्ये असा प्रयत्न झाला. निरनिराळी प्रतीकं निर्माण झाली आणि त्याच्यानंतर त्यांच्या थ्रू आणि जे जे काही तेजस्वी प्रतीकं होते त्यांच्या थ्रू देवाच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला. पण सगळ्या प्रयत्नांना एक प्रकारे मर्यादित अशा प्रकारची इलेव्हेटेड स्टेट ऑफ माइंड झाली, म्हणजे सात्विकता आपण त्याला असं म्हणू. याच्या पलीकडे काही त्याचा परिणाम झाला नाही. पण तो साक्षात्काराच्या मार्गावरती ते जाऊ शकले नाही. बाह्यता जे वेद घ्यायला लागले ते, म्हणून आंतरिक वेद घेणं हेच सोयीस्कर आहे असं भारतीय ऋषीमुनी, म्हणजे भारतीय असं आपण म्हणतो. पण या भागामध्ये त्यावेळेला खूप अशा प्रकारचं राष्ट्रीयत्व वगैरे असा भाग पण फारसा नव्हता, फार राष्ट्रत्व होते. आणि म्हणजे इतके ते पुरातन कालामध्ये हे लोक इतके ॲडव्हान्स्ड होते आपले पूर्वज. विवेकानंदांना एकदा असं क्रॉस केलं होतं इंग्लंडमध्ये की तुम्ही एवढं तुमचे पूर्वज आध्यात्मिक दृष्टीने पुढारलेले, कल्चरली पुढारलेले असं सांगता वगैरे, तर मग तुमच्या पूर्वजांनी या गोष्टी आमच्या पूर्वजांना कशा माहीत नव्हत्या तुमच्याकडे अशा एवढ्या डेव्हलप आहेत ते. त्यावेळेस विवेकानंद म्हणले की इतिहास असं सांगतो की आमचे पूर्वज जेव्हा इतके पुढारलेले होते त्यावेळेला तुमचे पूर्वज हे अंगाला रंग लावून नग्न गुहांमध्ये फिरत होते. तर तिथं जाऊन यांनी त्यांना कल्चर सांगायचं होतं. पण खरोखरी काही असो, पण हा देवाचा वेद आंतरिक घेण्याची आवश्यकता आहे आणि तो आतमध्ये त्याला घेता येतं. पण तरी देखील बाह्य गोष्टींची त्याचा काही संबंध असतो, कारण की ते ज्ञान स्थिर होण्यासाठी मोक्ष देईल ज्ञान येत कीर नाही यान तरी ते स्थारे ऐसे मन शुद्ध व्हावं लागतं. मन शुद्ध होण्याचे सगळे मार्ग आहेत. शुद्ध होणं म्हणजे एबल होणं, की त्या कन्सेप्ट धारण करण्याच्यासाठी म्हणून ते त्याची एकंदर स्थिती वाढते. याच्यासाठी म्हणून ईश्वर साक्षात्कार होण्याच्या मार्गावरती ज्या गोष्टींनी माझी स्थिती अधिक सत्वशील होईल असे जे जे काही गोष्टी आहेत, कारण की त्यांना हे लक्षात आलं की माझी स्थिती सत्वशील झाल्याशिवाय
हा कन्सेप्ट किंवा हे तत्व धारण करता येत नाही. त्यामुळे वेगळ्या वेगळ्या मार्गाने तत्व एकच आहे आणि धारण करण्याची प्रक्रिया एकच आहे, परंतु जे मन ते धारण करणार ते जर का बरोबर योग्य अशा सत्वशीलतेमध्ये जर नसेल तर ते त्याची धारणा नीट धरू शकत नाही. म्हणून मनाला सत्वशील करण्याचे हे अनेक मार्ग, वेगळ्या वेगळ्या उपासना पद्धती, वेगळ्या वेगळ्या पूजा पद्धती, अनंत त्याच्यावरती केलेले संस्कार, या सर्वांनी मिळून धर्म झाला. आणि धर्माच्या पलीकडे अध्यात्म आहे. म्हणून अध्यात्माला सपोर्टिंग अशा प्रकारचं मेंटल स्ट्रक्चर होण्याच्यासाठी म्हणून धर्म असतो. म्हणून हिंदू धर्म म्हणजे काय की ईश्वराच्या साक्षात्काराच्या मार्गावरती मन जास्ती सबल व्हावं, सत्वशील व्हावं, म्हणून जे जे काही उपासना पद्धती आणि आचार पद्धती विकसित केल्या गेल्या त्यांचा मिळून धर्म झालेला आहे. म्हणजे त्याचा धर्माचा उद्देश जो आहे तो उद्देश हा ईश्वर प्राप्ती हा आहे. आणि त्याला अनुसरून असलेले सर्व उपासना आणि रिवाज किंवा रूढी मिळून धर्म झालेला आहे. ईश्वर प्राप्ती हा मेन उद्देश आहे हे विसरून जाऊन ज्या वेळेला धर्म होतो त्यावेळेला त्याचं केवळ कर्मकांड होतं. आणि त्याचं रिप्रेझेंटेशन भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. अर्जुन ते सांगतो की मी युद्ध केलं तर पाप कसं लागेल वगैरे वगैरे, सगळं पाप लागेल. त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर कुलक्षय होईल, त्याच्यानंतर वर्णसंकर होईल आणि मग सगळ्या कुलाचे आचार बंद पडतील आणि मग ते धर्म जाईल. कुलाचे आचार बंद पडले, धर्म जाईल, मुख्य म्हणजे धर्म जाईल, असं तो छाती पिटून पिटून सांगतोय. पण त्याच्यात धर्म जाईल म्हणजे काय होईल तर पिंड देण्याच्या क्रिया कोण करणार? उदक आणि पिंड याच्या पलीकडं अर्जुनाला धर्म माहित नाही. म्हणजे तो रिप्रेझेंट करतोय एका समाजाला की ज्याच्या बाबतीमध्ये धर्माच्या कल्पना हे फक्त पिंडदान करणे, उदकदान करणे एवढ्याच पुरत्या अशा बाह्य क्रियात्मक अशा प्रकारच्या असतात. आणि तसं तो अर्जुन रिप्रेझेंट करतोय त्या समाजाला, म्हणजे ते प्रेझेंट करतोय त्यांचं की सर्वत्र माणसाच्या धर्माच्या कल्पना असल्याच काहीतरी स्थूल असतात. आणि संपन्न अर्जुनाच्या सगळ्या बोलण्यामध्ये एकदाही देवाचं नाव येत नाही, ईश्वर याचं नावच येत नाही शेवटपर्यंत. धर्म होणार नाही, नरकात जो असं आम्ही ऐकलेलं आहे, हे सुद्धा मला माहिती नाही, असं आम्ही ऐकलेलं आहे. धर्म आला, स्वर्ग आला, नरक आला, वाटेल ते आलं, परंतु देव आला नाही. मग देवासाठी म्हणून धर्म आहे आणि ईश्वर प्राप्तीचा काहीतरी एक मध्यवर्ती मार्ग आहे आणि त्याला अनुसरून असलेले आचार विचार आणि उपासना मिळून धर्म होतो. हा कन्सेप्ट हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये विशेष महत्वाचा का आहे तर तत्वाला भिडणारा हा धर्म आहे. तत्वाची एकरूपता अनुभवता कशी येते हे सांगू शकणारा हा धर्म आहे. त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला कसं विकसित करा हे सांगणारा हा धर्म आहे. आणि या धर्माच्या बाबतीतलं हे अंतरंग त्याचं एकंदरीत आणि बाह्यरंग त्याचं निरनिराळ्या प्रकारच्या रिवाज रूढी या तर गोष्टी बाह्यताच असतात, काही उपासना पण बाह्यताच असतात, परंतु अंतरंग म्हणजे मनाचा ईश्वराशी योग होणं हा त्याच्यातला मुख्य भाग आहे आणि तो अतिशय क्लिअर हिंदू धर्मामध्ये आहे. याच्याबद्दल या बहुतेक सगळे रक्षण करणाऱ्या लोकांची काही कुठल्याही प्रकारची आंतरिक उपासना नसते आणि त्यामुळे त्यांच्या सगळ्या कल्पना धर्माविषयी खूप स्थूल राहिलेल्या असतात. त्यामुळे धर्म म्हणजे या धर्मात मी जन्माला आलो त्याचं प्रोटेक्शन झालं पाहिजे, त्याच्यावर कोणी आक्रमण केलं तर मी त्याला तसंच उत्तर देईन, हे पण बरोबर आहे. कारण की शेवटी सगळे जर का तत्वचिंतक मारले गेले तर तत्व तरी कोण त्याच्यात पण त्याला एक तो अँगल आहे, त्याच्यात काही शंका नाही. पण या दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे की समजून घेणं आणि रक्षण करण्याची भूमिका पण असण्याची आवश्यकता. कारण की समजून घेणारे लोक असं म्हणतात, जसं मी मांडलं होतं की ग्रॅव्हिटेशनल फोर्सला प्रोटेक्शन कसं करणार त्याचं. मला पुढे म्हटलं की मी ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं प्रोटेक्शन करतो, तर वेळाच आहेस तू त्याचं प्रोटेक्शन कसं करणार. तसं हिंदू धर्म हा तत्वस्वरूप असल्यामुळे त्याचं प्रोटेक्शनचा प्रश्न नाहीये. म्हणून हिंदू धर्मामध्ये प्रोटेक्शनची पद्धत नाही आणि प्रचार पद्धत पण नाही. हे सगळं जे सांगितलेलं जात आहे, आता काय सिच्युएशन निर्माण झाल्यानंतर सगळ्यांना मोल्ड व्हायला लागतं, काहीतरी करायला लागतं. पण हिंदू धर्मामध्ये ॲज सच हिंदू धर्माच्या प्रचाराची पद्धत नाही.
हिंदू धर्म दुसऱ्या कोणाकडे तरी जाऊन हिंदू धर्माची मूर्ती घालून सांगू शकतात हिंदू धर्मामध्ये काय आहे ते. त्याप्रमाणे लोक इन्फ्लुएन्स झालेले आहेत पूर्वीच्या काळामध्ये. सर्वदूर हा धर्म पसरला. जसं गणितशास्त्र सर्वदूर, आमच्याकडचं गणितशास्त्र इतर लोकांनी ऍक्सेप्ट केलं, कारण की त्यांना ते हवं तर सगळ्या समाजाला या गोष्टींची आवश्यकता असते. समजून घेणे हा सगळ्याच समाजाचा एक भाग असतो. काही काही तरी लोक समजूतदार असतात कारण या गोष्टी सहजच हिंदू धर्माचा प्रचार झाला. आजच्या काळानंतर सुद्धा तुम्ही बघा काही वर्षामध्ये हिंदू धर्माचा बराच प्रचार होईल, कारण की लोकांना हे प्रिन्सिपली कळतं आहे की सायन्सच्या विरोधी नसलेला हा धर्म आहे. इतर धर्मांच्या मध्ये सांगितलेले प्रिन्सिपल सायन्सने खोटी ठरवली असं पण होत आहे, आणि काही हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये तसं होत नाही. त्यामुळे हळूहळू जो विचारवंत समाज आहे तो हिंदू धर्माकडे इन्क्लाइंड होतो आहे, पुरापर होतो आहे. आणि ते हे सगळे या लोकांनी स्वतःचेच एकंदर जे काही चित्र निर्माण केले त्यामुळे त्यांच्या जवळ जाऊ नये असं जरूर सुशिक्षित समाजाला वाटतं. पण हा हिंदू धर्माच्या संस्कृतीचं संरक्षण आणि संवर्धन मंदारनी सांगितलं त्याप्रमाणे स्वतःमध्ये करण्याची आवश्यकता आहे. स्वतः आम्ही सूर्यनमस्कार घालले तर मग मी इतरांना सांगू शकेन. सूर्यनमस्कार एकच गोष्ट नव्हे, परंतु अजून काही सुद्धा, म्हणजे सगळ्याच गोष्टी. आणि का हा प्रश्न ऑल द टाइम विचारलाच पाहिजे. मी हे का म्हणतोय म्हण तू, पण तू ऑल द टाइम हा विचार पण केला पाहिजे की मी हे का म्हणतोय, याचा अर्थ काय. अर्थ न कळताच आम्ही काही छान असतं पण तो आम्हाला काहीच माहित नसतं. आणि त्याचं सगळ्यात उत्कृष्ट उदाहरण म्हणजे गायत्री मंत्र. गायत्री मंत्राचे होम वगैरे करा. कितीतरी लोक ते गायत्रीचा होम करतात आणि यज्ञ करतात, सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते गायत्री मंत्राने हे देतात. एकालाही विचारलं की बाबा अर्थ सांग, अर्थाची काय घेणत नाहीये, हा होम करण्यासाठी मंत्र आहे का असा एक प्रश्न निर्माण होतो. म्हणजे असलं काहीतरी उद्योग होत राहतात. आणि मग ते हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये जे इतरांच्या मनामध्ये ज्या शंका निर्माण होतात त्याचं कारण, जर तो म्हणला की मला याचा अर्थही माहिती आहे मी हेही करतोय तर शंका निर्माण होते. पण काही असं आमच्या याच्यामध्ये संवर्धन करताना फार महत्वाची गोष्ट की या सर्व गोष्टींचे अर्थ सोप्या पद्धतीमध्ये लोकांच्यापर्यंत जाण्याची आपल्याला आवश्यकता आहे. आपण हे काम जरूर करू, म्हणजे करायलाच पाहिजे आहे या आणि याच्या पुढच्या पिढ्यांनी सुद्धा. पाठीमागच्या पिढ्यांच्या पर्यंत बाबा वाक्यम प्रमाणम असं होतं. आजचा पिढी हे ऐकायला तयार नाही आहे की बाबा वाक्यम प्रमाणम. ते म्हणतात की आम्हाला प्रमाण आहे परंतु तुम्ही त्याचा अर्थ सांगा. त्यामुळे अर्थ सांगण्याच्यासाठी म्हणून आणि का त्याच्यानंतर त्या गोष्टी ल्युसिड फॉर्म मध्ये असतात. खूप जड असं भयंकर बोर असं लिटरेचर पण निर्माण होऊ शकतं. चांगलं लिटरेचर लोकांना इंटरेस्टिंग निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आपण हे करू शकतो की जे जे काही शंका आहे त्या शंकांचं जरी एकंदर कंपायलेशन करायला पाहिजे की बाबा या बाबतीमध्ये हिंदू धर्मावरती आक्षेप आहे, या बाबतीमध्ये हिंदू धर्मावरती आक्षेप आहे, याच्या बाबतीमध्ये हे कळलेलं आहे. कंपाईल करा ना, आपण त्याचा सोडवण्याचा प्रयत्न करू. सगळे सुट्टीला असं पण नाहीये, परंतु सोडवण्याचा जरूर प्रयत्न करू शकतो. म्हणून मलाच शंका येते, इतर लोकांनी आक्षेप घेण्याचा प्रश्न नाही, पण मलाच ही शंका आहे. जरूर लिहून ठेवलं की बाबा मला ही शंका आहे. कशासाठी हिंदू धर्मामध्ये हे सांगितलेलं आहे ही. तर काही गोष्टी आहेत ना त्या ओरिजिनल धर्मामध्ये नाही, लोकांनी घुसळून घेतले. उदाहरणार्थ स्त्रियांना वेदाचा अधिकार नाही, हे कुठं आलं? जर का उपनिषद काळाच्या मध्ये ज्यांच्याशी चर्चा केली जाते त्या स्त्रिया होत्या तर त्यांना वेदाचा अधिकार नाही म्हणणं किती मूर्खपणाचं होतं. मैत्रिणीच्या बरोबरचा संवाद हा उपनिषद म्हणून धरलेला आहे आणि मग स्त्रियांना वेदांचा अधिकार नाही हे ज्यांनी काढलं ते कोणी घुसडवलं त्याच्यामध्ये. या सगळ्या गोष्टी घुसडवल्या गेलेल्या आहेत, हे पण आम्हाला मांडता आलं पाहिजे की हे काही आमचं ओरिजिनल नाही आणि त्याप्रमाणे ओरिजिनल फॉर्म मध्ये सर्व येण्याची आवश्यकता आहे. हिंदू अतिरेकी निर्माण होतील का? पॉसिबिलिटी आहे, कारण की प्रत्येक वेगवेगळे ऍक्शन रिॲक्शन इज इक्वल अँड अपोजिट टू ऍक्शन असा नियमच आहे जगामध्ये न्यूटनचा. त्याप्रमाणे इतके वर्ष हे अतिरेकी निर्माण करतात. यातलं मला अहिंसेचा अतिरेकी हे पण आवडलं म्हणजे पण अतिरेकी
जे आहे किंवा जे जे काय होतं की प्रत्येक वेळेला एक रिॲक्शन असते आणि त्या रिॲक्शन होऊ शकतात. म्हणजे आमचं काय मूळ स्वभाव तो नाहीये, पण रिॲक्शन जरूर होऊ शकते, रिॲक्शन जरूर येऊ शकते. कारण बाबरी मस्जिद ज्या वेळेला तो इन्सिडेन्स घडला त्यावेळेला न्यूयॉर्क टाइम्समध्ये त्याचं विश्लेषण आलं होतं. त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं होतं की ही रिॲक्शन आणि इतके वर्षानुवर्ष जर काही एखाद्या समाजाला तुम्ही चेपत आलात आणि त्याच्यावरती अत्याचार करत आलात तर केव्हा ना केव्हा तरी तो रिटालिएट करणारच आहे, केव्हा तरी होईलच ते. आणि तसं जर का झालं तर त्यात काय फार मोठी चूक आहे असं म्हणता कामा. परंतु तो आमचा बेसिक स्वभाव नाही. तसं आमच्या मनामध्ये ऋषी मुनींचे संस्कार आहेत आणि ते संस्कार जे आहेत ते शांतपणाचे, शांतपणा आणि ज्ञानप्रधानता यांचे संस्कार आहेत. त्यामुळे तसे अतिरेकी जरी निर्माण झाले तरी अतिरेकी निर्माण होण्याच्यासाठीची जी भूमिका आहे ती आमचा समाज ऍक्सेप्ट नाही करणार. त्यामुळे जे काही रिॲक्शन समाजामधनं पण येतात त्याचं कारण या गोष्टी हिंदू धर्माला खरं तर मान्य नाहीये, या प्रकारच्या गोष्टी. पण त्या होणार नाहीत असं सांगता येत नाही, कारण की तो युद्धाचा पण भाग असू शकतो आणि युद्ध हिंदू धर्माला मान्य नाही असं म्हणता येणार नाही. युद्ध करायला लागतं, मग काय करणार. जगाच्या दृष्टीतून आपली पातळी घसरण्याचा धोका नाहीये. जगाची पातळी इतकी खचलेली आहे त्याच्यापेक्षा आपली घसरू शकत नाही, एक पॉसिबिलिटी. सरकार, समाज आणि वैयक्तिक पातळीवरती काय करणं हित. सरकारच्या नादी न लागणं, सरकारच्या नादी लागलं की तुमच्या कामाचं वाटलं झालं म्हणून समजा. त्यामुळे कधीही या राजकारणी लोक, सरकार वगैरे या लोकांशी अजिबात संबंध न ठेवता या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत की ज्या स्वार्थ न ठेवता असं कार्य करतायत खरोखरी समाजामध्ये, त्या ऑर्गनायझेशनच्या बाबतीत मी फक्त एकच म्हणेन की माहिती नाही मला ते केव्हा होईल, पण या संस्थांची एकमेकांना माहिती नाही. या संस्था संघटित नाही. संघटित जरी नसलं तरी किमान एकमेकांची ओळख तरी असली पाहिजे. कुणाला कोणाची ओळख नाही. मी या कोपऱ्यात काम करतो, तो त्या कोपऱ्यात काम करतो, तो कोण आहे मला काय माहिती नाही, असं सगळीकडं आहे. हिंदू धर्माच्या बाबतीत हे फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आमच्या ज्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स आहेत त्या एकमेकांची मुळीच संपर्क साधून असत नाही, त्यांना एकमेकांची मुळीच माहिती असत नाही. मी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या याच्यामध्ये सांगितलं होतं की किमान हिंदू धर्माचे जे प्रेमी आहेत किंवा राष्ट्राचे जे प्रेमी आहेत अशा ज्या संघटना आहेत त्यांची जरी एक कॉमन डेटाबेस तयार करा, इंडेक्स एक तयार करा, सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करा. कारण की कुणाला काही माहिती नाही की बेळगावमध्ये हा माणूस काम करतोय. मला बेळगावमध्ये गेल्यानंतर माहिती पाहिजे की हा माणूस इथं काम करतोय, या प्रकारचं आपली त्याची मनोवृत्ती आहे मुळे हा या ठिकाणी इथं लॅकिंग आहे. जर का झालं, मुलांनी हे जर का प्रयत्न केले आणि अशा प्रकारच्या संघटनांचं परस्पर जर का असं माहिती एकमेकांना पुरवली गेली तर निश्चितपणाने मोठं कार्य होणार आहे. होईलच म्हणजे ते, परंतु आज ती गरज आहे. म्हणजे पण कुणालाही हे वाईट प्रकारचे उद्योग करणारे लोक एकमेकांच्या पासून चांगले संघटित असतात, त्यांचे कम्युनिकेशन अतिशय उत्कृष्ट असतात, पण सज्जन लोकांचे मुळीच नसतात. त्यामुळे या ठिकाणी असलेली एक गॅप आहे की सज्जनांचा स्वभाव अशा रीतीने स्वार्थ नाहीये आपला, मग काय करायचंय. असं स्वार्थ नाही याचा अर्थ तुटकपणा असा नाहीये, आणि तसं होत आहे फार पूर्वापार. म्हणजे कुणाला कोणाची काही माहितीच नाही अशी जी प्रकार होतात. आणि मग त्याच्यानंतर प्रत्येक जण आपल्या ठिकाणी विकसित करतो, पण ते फार तुटपुंज पडतं, सगळ्यांचा एकत्रितपणाने काही होत नाही. खूप पूर्वापारपर्यंत पासून जेव्हा म्हणून हा प्रश्न आहे त्या वेळेला ही आवश्यकता मला भासलेली आहे. मी काही फार मोठ्या लोकांशी पण बोलून त्यांना पण हे सांगितलं की जे खूप कार्यप्रवण अशा प्रकारचे आहेत, परंतु तरी देखील त्यांना ती गोष्ट इतकी सिरियस वाटलेली नाही. मला असं वाटतं की जरूर याच्यावरती काम करावं. आणि काय आहे कार्यपद्धती प्रत्येक याची संस्थेची ही आपल्याला म्हणजे कुठं एक्सटेंड काय वगैरे थोडंसं कळलं तर आपल्याला खूप त्याचा फायदा करून येते. पण हा आजचा जो विषय होता तो खूपच अप्रतिम होता. त्याच्यानंतर मल्हारने खूप आवेशपूर्ण रीतीने परंतु मुद्देसूद पद्धतीने म्हणजे
काही लोक नुसतंच आवेशपूर्ण बोलतात, त्याच्यात मुद्दा नसतो. तसं नाही, मुद्देसूद पद्धतीने ते प्रेझेंट केलं, कायमचं लक्षात राहिलं असं, आणि त्याच्याबद्दल त्याचं अभिनंदन तुम्ही म्हटलं.